बीडीडी चाळ पुनर्विकासासंदर्भात म्हाडाच्या कार्यालयात सादरीकरण झालं। बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी 13 आर्किटेक्ट्स पुढे आले होते। त्यातल्या तिघांची अंतिम निवड करण्यात आली। विवेक भोळे, संदीप शिकरे, लक्ष्मण थोटे या आर्किटेक्ट्सनी पुनर्विकास कसा होणार आहे याचं सादरीकरण केलं। इमारत कमाल 21 मजल्यांची असेल। पायाभूत सुविधा म्हणजेच पार्किंग, मंडई, किराणा दुकान, बगीचा निर्माण केला जाईल। बीडीडीतल्या मूळ रहिवाशांना 400 ते 500 स्क्वेअर फुटांचा कार्पेट एरिया मिळेल। नव्या इमारती बांधून होईल काही दिवसात सादर होणार आहे। वरळी, नामजोशी मार्ग, नायगाव, शिवडी इथल्या बीडीडी चाळीतल्या 207 इमारतींच्या माध्यमातून 16,000 घरं तसंच अतिरिक्त एफएसआय क्लस्टर डेव्हलपमेंट अंतर्गत सुमारे 13,000 घरं म्हाडाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत। चांगल्या ड्युरेबिलिटीची 100 वर्षे जशी इंग्रजांनी बांधलेले टिकल्या तशा पद्धतीने बांधकाम करून शासनाला देखील हार्ट ऑफ द सिटी जर ह्या गोष्टी मिळत असतील तर ही प्रपोजल लगेच आणि व्हायबल आहे। मी माझा स्वतःचा ज्या वेळेला सर्वे मी इंडिव्हिज्युअल केला होता त्यावेळेला मला 13,500चा माझा आकडा होता, फिगर होती। आणि आता यांच्या ह्याच्यातनं मला हे कळतंय की जवळजवळ 15,000पर्यंत 15 ते 16,000पर्यंत घरकुल निर्माण होतील। अर्थात या संदर्भातला अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत। बीडीडी पुनर्विकासाचा मुद्दा विधानसभेत गाजला होता। आता महापालिका निवडणुकांआधीही हा मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यामुळे यावरून शिवसेना भाजपमध्येही श्रेयवाद चांगलाच रंगण्याची शक्यता आहे। सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।